हॅलो, तर आज आपण बघूयात की घरी नाचणी सत्व कसं बनवायचं, नाचणीचं पीठ कसं बनवायचं। त्याआधी जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो नसेल केलं तर लवकर जाऊन ते पण फॉलो करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी तिकडे कळेल। श्रियांसाठी मी नाचणी सत्व भरपूर गोष्टीत वापरते। नाचणीचे कुकीज, इडली, सूप, डोसा, लाडू किंवा पॅनकेक्स, बिस्किट्स किंवा नाचणीचं दूध, असं खूप प्रमाणात मी श्रियांना देते नाचणी सत्व। तर हे मी नेहमी बाजारातनं नाही आणत, मी घरी बनवते। तर आज मी तुम्हाला तेच दाखवते की मी घरी नाचणीचं पीठ कसं बनवते श्रियांसाठी किंवा आमच्या घरात सगळ्यांसाठीच। तर मी इथे 1 किलो नाचणी घेतलेली आहे आणि ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। जेव्हा आपण बाजारातनं नाचणी घेतो त्यावेळेस त्यात खूप खराब घाण असते, सो ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। जोपर्यंत पाणी एकदम स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे याला भिजत ठेवलेलं आहे पूर्ण एक रात्रभर छान नाचणी इथे भिजलेली आहे। दुसऱ्या दिवशी आपण बघू शकतो आपली नाचणी छान फुललेली आहे आणि मग मी आता एका चाळणीच्या साहाय्याने याला गाळून घेते आहे। पाणी पूर्ण निथळल्यानंतर मी याला एका जाड आपल्याला सुती कपडा घ्यायचा आहे। इथे भरपूर मी जाड असा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यात ही नाचणी आपल्याला टाकायची आहे भिजलेली, आणि पॅक बांधून एका उबदार ठिकाणी आपल्याला 2 दिवस ठेवायचे हे। आता 2 दिवसानंतर आपण इथे बघूया छान असे नाचणीला मोड आलेले आहेत। उबदार ठिकाणी ठेवा शक्यतो, कारण थंडीत जर तुम्ही नाचणीचं पीठ करत नाचणीला मोड आणत असाल तर ते लवकर मोड येणार नाही, त्यामुळे उबदार ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करा। आणि बघू शकता किती सुंदर मोड आलेले आहेत आपल्या नाचणीला। आता ही आपल्याला छान कडकडीत उन्हात वाळवून घ्यायची आहे नाचणी। बरेच जण भाजून पण घेतात, पण मी शक्यतो नाचणी अशी छान उन्हात वाळवून घेते। तर 1 दिवस मी ह्याला उन्हात वाळवून घेतलं आणि आपल्या गिरणीतनं याचं पीठ करून आणलेलं। तर नॉर्मल आपल्या गव्हाच्या पिठासारखं नाचणीचं पीठ करून देतात गिरणीत आपण सांगितल्यावर, आणि याच्यापासून तुम्ही भरपूर अशा गोष्टी बनवू शकता। बाळाला तर खूप उपयुक्त आहे, तुम्ही नाचणी सत्व द्या। श्रियान आत्ता 2 वर्षाचा आहे तरी मी अजून त्याला नाचणीच्या भरपूर अशा रेसिपीज, चपाती म्हणा, लाडू म्हणा, असं करत असते। आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर सगळ्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, सो तिकडे पण जाऊन नक्की चेक करा। आणि असंच बाळाला तुम्ही नाचणी सत्वच्या पण ह्याच्या अजून तुम्हाला रेसिपीज हवी असतील तर मला नक्की सांगा, मी अजून घेऊन येईल। आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला भरपूर अशा नवीन गोष्टी बघायला मिळतील। सो थँक्यू फॉर वॉचिंग।